BKC मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदग्रहण सोहळा उल्हासनगरमध्ये उत्साहात संपन्न. मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीचा दृढ संकल्प. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्रांचे वाटप. धन्यवाद. खूपच छान वाटतं. फक्त 1.5 ते 2 महिने अगोदर आपली मीटिंग झाली होती आणि 1.5 ते 2 महिने अगोदर मीटिंग झाल्यानंतर ठरलं की आपल्याला बांधणी करायची. श्यामभाऊंचे निधन झाल्यानंतर कुटुंबामध्ये आलेला तो नर्वसपणा, सभासदामध्ये आलेला तो नर्वसपणा व सामाजिक संस्थेची बांधणी हे सगळं करायला आम्हाला 14 महिने थांबावं लागलं. 14 महिन्यानंतर संस्थेचे काही पदाधिकारी बोलायला लागल्यानंतर मग पुन्हा ते काम सुरू करावं लागलं. 1.5 ते 2 महिने होतात. अचानकपणे मी शिल्पाताईंशी कॉन्टॅक्ट केला, यमुताईशी कॉन्टॅक्ट केला आणि सुरुवात करूया असं सांगितलं. एक छोटी मीटिंग पण घेतली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं की आपल्याला सुरुवात करायची. पण कधी करायची, कशी करायची, कुठून करायची, प्रत्येक प्रश्न होता. आणि कशा प्रकारे करायची, जुने आणि नवीन यांची बांधणी करायची. आणि इतक्या लवकर सोपं नव्हतं ते सर्व काय. पण 1.5 ते 2 महिन्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि इथपर्यंत बांधणी केली. हे खूप छान वाटतं. आज इथे कमी लोक आलेले, याच्यापेक्षाही जास्त लोकांची बांधणी झालेली. आणि सुरुवातीला कार्यक्रम जरा उशीर झाला म्हणून काय ते होणार असं वाटलं, पण कुठंच काय वाटून की शेवटपर्यंत अगदी इथपर्यंत सुद्धा व्यक्ती बसून आहे ना ऐकता म्हणजे ते इच्छुक आहे. कारण होणार काय माहिती का, समाजसेवेमध्ये 21 ते 26 वर्ष घातलेत मी. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 26 वर्ष घातलेले. ह्युमन राईट अँटी करप्शन, इंटरनॅशनल ह्युमन राईट अँटी करप्शन मध्ये मी, श्यामभाऊ आणि शरद उडे साहेब आम्ही तिघांनी एंट्री केली होती 15 वर्ष अगोदर. मग प्रश्न आला की दुसऱ्यांच्या यांच्यामध्ये आपण काम करत असताना आपली ओळख आहे, आपल्या दुसऱ्या संस्था मोठ्या, मग आपण काय न करावं. मग श्यामभाऊंनी ते संस्थेचे रचना केलं आणि आम्ही ते कार्य सुरू केलं.